समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेद आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या अमानुष घटना घडत असताना कोल्हापुरातील निटुरकर कुटुंबियांनी समाजापुढे एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवलाय। आपल्या 7 महिन्यांच्या नातीच्या गृहप्रवेशाचं औचित्य साधत त्यांनी हलगीच्या दंदनाटात घोडागाडीतून मिरवणूक काढून लेकीचा जन्मोत्सव साजरा केला आणि स्त्री भ्रूण हत्येविरोधात ठोस संदेश दिला। समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेद आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या अमानुष घटना घडत असताना कोल्हापुरातील निटुरकर कुटुंबियांनी समाजापुढे एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवलाय। या सोहळ्यात कौटुंबिक आनंदासोबतच सामाजिक प्रबोधनाची सुरेख सांगड घालण्यात आली होती। मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता। उपस्थितांच्या हातात लेक आली, आनंद दारी आला, मुलीला वाचवा, मुलीला शिकवा आणि चला लेकीच्या स्वागतानं समाज परिवर्तनाची नवी सुरुवात करूया असे संदेश देणारे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा झळकावत मुलींच्या शिक्षण आणि समानतेचा हक्क अधोरेखित करण्यात आला। मुलगी ही ओझे नसून घराचा आनंद आणि समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, ही जाणीव समाजात रुजवण्यासाठी निटुरकर कुटुंबियांनी उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होते। या प्रसंगी चिमुकलीचे आजोबा डॉक्टर नामदेव निटुरकर, आई बाबा प्राची निटुरकर आणि राहुल निटुरकर, जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, करवीर तालुकाध्यक्षा कल्पना देसाई, नगरसेवक विजयसिंह खाडे, वैशाली संकपाळ, प्राजक्ता आमले यांच्यासह परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।